स्टेट बँक ऑफ इंडिया धामणगाव कृषी विकास शाखेत शेतकऱ्यांना हेलपाटे. बँकेत दिलेले शेतकऱ्यांचे पासबुक गायब. बँकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर. शेतकऱ्याच्या नावाने ओळख असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी विकास शाखेत खरंच शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते की फक्त शेतकरी या नावाचा उपयोग करून अधिकारी वर्गांचं चांग भलं होतं? शाखेतील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उद्धट आणि अपमानास्पद वागणूक या बँकेमधून देत असल्याची तक्रार आज शेतकऱ्याने व्यवस्थापकाकडे केलेली असून कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार 15 दिवसापूर्वी दिनांक 7 जुलै 2026 रोजी पासबुक भरल्यामुळे नवीन पासबुकसाठी बँकमध्ये गेले असता आमच्याकडे भरपूर कामे आहे, पासबुक ठेवून द्या आणि नंतर या असे सांगितले. त्यानंतर 4 दिवसानंतर बँकमध्ये गेले असता परत त्यांना त्यांचेच पासबुक शोधण्यासाठी जवळपास 150 पासबुकचा गठ्ठा त्यांच्यासमोर टाकण्यात आला. एवढे शोधूनही स्वतःचे पासबुक न मिळाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले. त्यानंतर सुद्धा जवळपास 15 दिवसात 4 चक्रा मारल्यानंतरही त्यांना त्यांचे पासबुक मिळत नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना समजा नाईलाजाने तक्रार करावी लागेल अशी भाषा वापरली असता बिनधास्त तक्रार करून द्या असे उद्धटपणाचे बोलणे त्यांना मिळाले. त्यामुळे बँकेच्या गलथान कारभाराविरोधात तसेच उर्मट कर्मचाऱ्याच्या विरोधात बँक शाखा व्यवस्थापकाकडे आज लेखी तक्रार देण्यात आली असून या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नमस्कार, मी शेतकरी पुत्र सूरज वानखडे आज धामणगावमधील कृषी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इथे आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे असं की गेल्या 15 दिवसापासून माझे वडील उत्तम वानखडे यांनी पासबुक नवीन घेण्यासाठी, म्हणजे जुनं पासबुक भरलेलं होतं ते नवीन घेण्यासाठी इथे आले असताना दिनांक 13/7/2026 इथे पासबुक दिले. तिथून आज जवळपास 4 चक्रा त्यांनी मारलेल्या आहे, परंतु अद्यापही त्यांना नवीन पासबुक मिळालेलं नाही. एकंदरीत आज त्यांनी मला फोन केला असता मी इथे आलो तर मला जवळपास त्यांनी त्यांचं स्वतःचं पासबुक शोधण्यासाठी जवळपास 100 ते 150 लोकांचे जमा केलेले पासबुक मला ते शोधायला लावले. म्हणजे एकंदरीत एवढी मोठी शाखा हे चालवत आहे शेतकऱ्यांच्या प्रती, यांच्या भावना ज्या आहे, शेतकऱ्यांना निव्वळ हेलपाटे या शाखेमध्ये होत आहे. म्हणजे जवळपास आपण बघू शकता की 15 दिवस झालेले असतानाही यांना दिलेलं पासबुक हे इथे मिळत नाही आहे. म्हणजे एकंदरीत इथला जो कारभार आहे एकदम गलथान आहे. आणि इथले कर्मचारी तर असे आहे की त्यांना पासबुक शोधायला सांगितलं तर ते म्हणतात की तुम्ही शोधा. म्हणजे कर्मचाऱ्याचं काम हे ग्राहकांना देतात. आज म्हणजे त्याविषयी मी तिथले जे अधिकारी आहे त्यांना म्हटलं की मला नाईलाजाने तुमची तक्रार करावी लागेल, तर ते त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बिनधास्त देऊन द्या. म्हणजे एकंदरीत यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही हे यातून दिसून येते. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.